नमस्कार सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा, जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतो. या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता. त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण कथा आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ती कथा ऐकू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला कोणत्या सेवा आणि उपाय केले जातात, कार्तिक स्वामींच्या कोणत्या सेवा केल्या जातात याबद्दलची माहिती घेणार आहोत. आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो. तुम्ही जर पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर कार्तिक पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करू शकता. आणि जर तुम्हाला नव्याने सत्यनारायण सुरू करायचे आहे, तुम्हाला पहिल्यांदाच सत्यनारायण करायचे आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत सत्यनारायण केले नसेल तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला सत्यनारायण सुरू करू शकता. पौर्णिमेला प्रदोष काळात तुम्ही सत्यनारायण करू शकता. यावर्षी कार्तिक पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025ला बुधवारी आहे आणि पौर्णिमेची सुरुवात ही 4 नोव्हेंबर 2025ला रात्री 10:36 होणार आहे आणि तिची समाप्ती ही 5 नोव्हेंबर 2025ला बुधवारी सायंकाळी 6:49 होणार आहे. त्यामुळे आपण पौर्णिमेला जे सत्यनारायण करत असतो ते आपण बुधवारी पौर्णिमा समाप्तीच्या आधी करू शकतो. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करणे हे खूप प्रभावी असते आणि ते खूप शुभफलदायी असते. कार्तिक पौर्णिमा हा वर्षातील एकच दिवस असतो ज्या दिवशी स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची परवानगी असते. कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रियांना घेण्याची परवानगी नसते आणि त्यांच्या मंदिरातही स्त्रिया जात नाही. परंतु कार्तिक पौर्णिमेचा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची परवानगी स्त्रियांना असते. तुमच्या आजूबाजूला जर कुठे कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर तुम्ही तेथे जाऊन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नक्की दर्शन घ्यावे. आणि जर तुमच्या आजूबाजूला केंद्र असेल तर केंद्रात देखील कार्तिक स्वामींचे दर्शन ठेवले जाते. त्यामुळे तुम्हाला जेथून कार्तिक स्वामींचे दर्शन मिळेल तेथे जाऊन तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकता. आपल्याकडे दीपावली ही रमा एकादशीला वसुबारसच्या दिवशी सुरू होते आणि पुढे 15 दिवस दीपावली साजरी केली जाते आणि दीपावलीची समाप्ती ही कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच देव दीपावलीला होते. आणि या काळात आपण आपल्या घराच्या आजूबाजूला दिवे लावत असतो, पणत्या लावत असतो आणि घराचा परिसर प्रकाशमय करत असतो. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला पणत्या लावू शकता, घरात पणत्या लावू शकता. मुख्यतः देवांजवळ, मुख्य दरवाजाजवळ, तुळशीजवळ पणत्या लावून घराचा परिसर प्रकाशमय करू शकता. कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला दिवे लावून, पणत्या लावून परिसर उजळवू शकता आणि दीपदान करू शकता. या दिवशी तीर्थावर जाऊन स्नान करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे किंवा नदीवर किंवा पाण्याच्या ठिकाणी जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. तुम्हाला जर एखाद्या तीर्थावर जाऊन स्नान करायचे असेल तर ते तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करू शकता आणि त्या नदीमध्ये दीपदान करू शकता. या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये, कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये दिवे लावण्याला, दीपदान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर महादेवांचे मंदिर असेल किंवा कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन दिवे लावू शकता, दीपदान करू शकता. या दिवशी 750 त्रिपुरवातींचे दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. 750 त्रिपुरवाती जाळणे म्हणजे 750 दिवे लावणे, ते दान करणे, 750 दीपदान करणे. कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला या 750 त्रिपुरवातींचे दान करणे खूप जास्त महत्त्वाचे असते. 750 त्रिपुरवाती या बाजारात एकत्र मिळतात आणि या 750 त्रिपुरवाती एकाच वेळेस एका मोठ्या दिव्यामध्ये तूप टाकून त्यामध्ये या 750 त्रिपुरवाती ठेवून तो दिवा तुम्ही प्रज्वलित करून 750 त्रिपुरवाती तुम्ही जाळू शकता आणि या 750 त्रिपुरवातींचे दीपदान करू शकता. हे 750 त्रिपुरवातींचे दीपदान तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये करायचे आहे. तेथे एका मोठ्या दिव्यामध्ये तूप घालून तुम्ही या वाती प्रज्वलित करायच्या आहे आणि जोपर्यंत या वाती पेटलेल्या आहे तोपर्यंत आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे.
जोपर्यंत वाती पेटलेल्या आहेत तोपर्यंत आपल्याला हा जप चालू ठेवायचा आहे. त्यानंतर वाती जेव्हा विझत येतील तेव्हा त्यांच्यावर 2 चमचे दूध टाकून आपल्याला त्या वाती शांत करायच्या आहे, विझवायच्या आहे आणि त्यानंतर त्यांची जी काही रक्षा आहे ती आपल्याला घरी आणायची आहे. बरेच जण महादेवांना देखील त्या रक्षेचे भस्म लावतात. तुमच्याकडे जर तसे लावत असेल तर तुम्ही लावू शकता. जर नसेल लावत तर तुम्ही ती रक्षा घरी आणू शकता. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला पुढची सेवा करायची आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा देवीची कुलदेवीची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना तुम्ही नवर्ण मंत्राचा जप करू शकता किंवा श्रीसूक्त म्हणून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचसोबत आपल्याला काही सेवा करायच्या आहे, ज्यामध्ये श्रीसूक्त, पुरुषसूक्त एक वेळेस म्हणायचे आहे आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस म्हणायचे आहे. त्यानंतर 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र आणि 1 माळ कार्तिक गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे किंवा तुम्हाला जितका वेळेस शक्य असेल तितक्या वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याला खूप जास्त महत्त्व असते. तुमच्याकडे जर कोठे कार्तिक स्वामींचे दर्शनाचे योग जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही तेथे जाऊन कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकता. आणि मोरपिसाचा आणि 10 रुपयाच्या नोटेचा जो काही उपाय आहे तो तुम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा केंद्रामध्ये जर कोठे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवलेला असेल दर्शनासाठी तर तेथे जाऊन तो उपाय करू शकता. मोरपिसाचा आणि 10 रुपयाच्या नोटेचा जो काही उपाय आहे तो घरात करता येणार नाही आहे, तो तुम्हाला कार्तिक स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊनच करावा लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचे आहे तर तुम्हाला नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घ्यायची आहे, 2 मोरपीस घ्यायचे आहे आणि कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचे आहे. त्यांना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती अर्पण करायची आहे आणि जो काही मोरपीस आहे ते दोन्हीही मोरपीस त्यांच्या चरणांजवळ ठेवायचे आहे आणि त्यातील 1 मोरपीस आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. हा उपाय स्त्री, पुरुष, मुले, मुली कोणीही करू शकतं. आणि तो मोरपीस घरी आणल्यानंतर जी काही मुलांच्या अभ्यासाची जागा आहे किंवा ज्या दिशेला तोंड करून मुले अभ्यास करतात त्यांची ज्या ठिकाणी अभ्यास करताना नजर पडेल त्या ठिकाणी आपल्याला तो मोरपीस उभा लावायचा आहे किंवा त्या भिंतीवर आपल्याला तो मोरपीस चिकटवायचा आहे, ज्यामुळे मुलांची नजर त्या मोरपिसावर पडेल आणि त्यांचे कॉन्सन्ट्रेशन वाढेल, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल. हा उपाय मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना अभ्यासामध्ये यश मिळावे यासाठी केला जातो. किंवा बरेच जण अनेक परीक्षा देतात परंतु त्यात त्यांना यश मिळत नाही, त्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो. हा उपाय केल्याने आपण जेव्हा त्या मोरपिसाकडे बघतो तेव्हा आपल्यातील नकारात्मकता दूर होते, अभ्यासामध्ये आपली रुची वाढते आणि आपले कॉन्सन्ट्रेशन चांगले होते आणि त्यामुळे आपल्याला शिक्षणामध्ये प्रगती मिळते. त्यामुळे हा उपाय स्त्री, पुरुष, मुले, मुली कोणीही करू शकते. आई वडील आपल्या मुलांसाठी किंवा मुले आपल्या स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकता. हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कार्तिक स्वामींचे मंदिर असेल किंवा फोटो ठेवलेला असेल तर तुम्ही तेथे जाऊन मोरपिसाचा हा उपाय करू शकता. आपल्याला 2 मोरपीस घेऊन जायचे आहे आणि दोनही त्यांच्या चरणांजवळ अर्पण करायचे आहे आणि त्यातील एक आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे. आपल्याला 10 रुपयाच्या नोटेचा हा उपाय करायचा आहे. त्यासाठी काय करायचे आहे तर 10 रुपयांची नोट घ्यायची आहे. ती कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा केंद्रामध्ये जर त्यांचा फोटो असेल तर तेथे जाऊन त्यांच्या चरणांजवळ अर्पण करायची आहे आणि ती नोट आपल्याला परत आणायची आहे. तिचे पिरॅमिड बनवायचे आहे आणि ती आपल्याला आपल्या पर्समध्ये, तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे. ही नोट तुम्ही तुमच्या पतीला, मुलांना देऊ शकता किंवा घरातील कोणतीही व्यक्ती ही नोट आपल्याकडे ठेवू शकते. ती 10 रुपयाची नोट आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर ती घरी आणून तिचे पिरॅमिड बनवायचे आहे आणि आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये जिथे आपली लक्ष्मी असते तेथे ठेवायची आहे. या उपायामुळे आपल्याला अष्टलक्ष्मींची प्राप्ती होते. अष्टलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. हे दोनही उपाय आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन करायचे आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर मंदिर असेल किंवा केंद्रामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो ठेवलेला असेल तर तुम्हाला तेथे हे 2 उपाय म्हणजे मोरपिसाचे आणि 10 रुपयाच्या नोटेचे करता येणार आहे. जर तुमच्याकडे मंदिर नसेल, आजूबाजूला केंद्र नसेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाही.
मग तुम्हाला फक्त सेवा करता येणार आहे. तुम्ही घरात बसून कार्तिक स्वामींच्या मंत्राचे, विष्णू गायत्री मंत्राचे, लक्ष्मी गायत्री मंत्राचे, व्यंकटेश स्तोत्राचे, विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता, ती सेवा करू शकता. त्यानंतर आता पुढचा उपाय असा आहे की कार्तिक पौर्णिमेला तुळशीला जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते आणि त्यानंतर तिची जी काही माती आहे ती कपाळाला अंगारा म्हणून लावणे खूप फलदायी मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला तुळस ही वैकुंठामध्ये विष्णू लोकात पोहोचली होती, त्यामुळे तुळशीची पूजा करणे, तिला दिवा लावणे, जल अर्पण करणे हे या दिवशी खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यानंतर आर्थिक अडचणी आणि अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक उपाय केला जातो. तो म्हणजे असा की कार्तिक पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणी आणि अडकलेली कामे दूर होतील. कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले आणि आपली मनातील इच्छा सांगितली तर त्यांची इच्छा लगेच पूर्ण होते असे म्हटले जाते. त्यामुळे जर तुमच्याकडे कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर तुम्ही तेथे जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकता. कार्तिक स्वामींचे दर्शन घेताना त्यांना काही वस्तू अर्पण करणे हे देखील खूपच फलदायी मानले जाते, ज्यामध्ये पाण्याने भरलेला कमंडलू, कमळाचे फूल, पांढरी फुले, दंड, 27 रुद्राक्षांची माळ आणि दर्भ या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता. तुम्हाला यातील जे जमेल ते तुम्ही कार्तिक स्वामींना अर्पण करू शकता. त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही कार्तिक स्वामींच्या 28 नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता. ज्या मुलांना शिक्षणामध्ये प्रगती हवी आहे, यश हवे आहे, त्यांनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा पाठ करणे खूपच फलदायी मानले जाते. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला यश हवे असेल तर कार्तिक स्वामींच्या 28 नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. अशा प्रकारे कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही या सर्व सेवा करू शकता आणि हे सर्व उपाय केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुमच्यावर अष्टलक्ष्मी प्रसन्न होतील. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण कथा आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती देखील तुम्ही या दिवशी ऐकू शकता. सोबतच या कथेमध्ये देवदीपावली का साजरी केली जाते याबद्दलची देखील माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे कार्तिक पौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्या आणि कोणते उपाय करावे या सर्वांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.